हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथीचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ अध्यापकाचार्य श्री संजय कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अध्यापकाचार्य श्री मनोहर धामणे सर होते। श्री धामणे सरांनी आपल्या भाषणात महात्मा गांधींच्या विचारांची सखोल मांडणी केली। गांधीजींचे विचार प्रामुख्याने सत्य, अहिंसा, स्वराज्य आणि आत्मनिर्भरता या तत्वांवर आधारित असून त्यांच्या तत्वांनी जगभरातील स्वातंत्र्य चळवळींना दिशा दिली। अहिंसा ही त्यांच्या विचारांची आधारशिला होती आणि हिंसेने कधीही खरे यश मिळत नाही असे त्यांनी ठामपणे मांडले। सत्य हेच त्यांचे ईश्वर होते। सत्याग्रहाने कोणालाही पराभूत करता येते असे ते म्हणत। त्यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी आणि दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला व समानतेची भावना सर्वत्र असावी असा संदेश दिला। यानुसार स्वतःमध्ये बदल घडवणे अत्यावश्यक आहे असे सांगत जग बदलायचे असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा हा विचार मांडला। उच्च विचार आणि साधे जीवन यांवर भर देत चारित्र्य हेच खरे शिक्षण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। सेवा हीच खरी पूजा असून प्रेमाने सर्व वाद मिटतात अशी सखोल व प्रेरणादायी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली। कार्यक्रम प्रसंगी प्रथम वर्षाचे छात्राध्यापक गणेश भोये यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। शासकीय आदेशानुसार सकाळी 11 वाजता 2 मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। जानेवारी 2026 आज संपूर्ण भारतात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि त्याचबरोबर हुतात्मा दिन हा साजरा केला। सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉ. अनिल भोळे व उपप्रमुख प्राध्यापिका श्रीमती स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाची छात्राध्यापिका कुमारी योगिता जाधव हिने केले, तर आभार प्रदर्शन कुमारी पायल शार्दूल हिने केले। फलकलेखन शीतल गायकवाड व मनीषा जाधव यांनी केले, तर छायाचित्रण दीपक महाले यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिंदे एस.जे., प्राध्यापक श्री प्रसाद बोराडे, डॉक्टर श्रीमती प्रतिभा जगताप, क्रीडा शिक्षक भास्कर लिलके, संगीत शिक्षक शुभम थेटे, वरिष्ठ लिपिक श्री बाबा मोरे, ग्रंथपाल श्रीमती सोनाली पाटील, कनिष्ठ लिपिक श्री केशव कराटे, प्रयोगशाळा सहाय्यक श्री नारायण वरखेडे, ज्ञानेश्वर कदम, सोमनाथ उखरडे, प्रभाकर गावित तसेच प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले। आमचे मार्गदर्शक आदरणीय कदम सर, तसेच शिंदे सर, ठाकरे मॅडम, भोळे सर, देलके सर आणि उपस्थित सर्व प्रथम वर्ष द्वितीय वर्ष छात्र शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी म्हणजे हुतात्मा दिन आज साजरा करत आहोत। खरं तर महात्मा गांधीजींचं जीवन हे अतिशय साधं जीवन परंतु फार काही संदेश देणारं असं जीवन होतं। प्रामुख्याने त्यांचा जर विचार केला, आजही अनेक प्रकारचे लोक आहेत, ज्यावेळेस आपण लोकांशी बोलतो तर लोकांना त्यांचं जीवन माहिती नसतं, परंतु ते म्हणताना असं म्हणतात की महात्मा गांधीजी होते म्हणून आपल्याला उशिरा स्वातंत्र्य मिळालं वगैरे, म्हणजे अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी ते महात्मा गांधीजींबद्दल सांगत असतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की आपल्या भारतामध्ये इंग्रज कधी आलेले होते तर 1757 आणि महात्मा गांधीजींचं कार्य कुठून चालू झालेले तर 1915 पासून, म्हणजे जवळजवळ 158 वर्ष आपण पारतंत्र्यातच होतो। परंतु 1915ला जेव्हा विदेशातून महात्मा गांधीजी भारतामध्ये आले आणि तिथून त्यांनी कार्यात म्हणजे त्यांचे जे नेतृत्व करायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नेतृत्व भारताला कधी लाभलं तर 1920 पासून 1920 ते 1947 म्हणजे अवघ्या 27 वर्षात स्वातंत्र्य मिळालं। आणि इंग्रजांच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटला तर ते फक्त भारतामध्येच आलेले होते असं नव्हतं, तर ते म्हणजे जवळजवळ अर्ध्या विश्वामध्ये ते इंग्रज आलेले होते हे लक्षात घ्या। म्हणजे इतर पण जे देश होते
ते सुद्धा पारतंत्र्यात होते, परंतु त्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही, परंतु भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर भारताला स्वातंत्र्य कशामुळे मिळालं? तर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामुळे मिळालं. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. इंग्रज किती होते? तर इंग्रज फक्त जवळजवळ 90,000 म्हणजे 1 लाखापर्यंत त्यांची संख्या होती. आणि त्यावेळेस भारताची लोकसंख्या किती होती? 38 ते 40 कोटी लोकसंख्या होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर ठरवलं असतं तर इंग्रजांना पळताभुई थोडी झाली असती, परंतु तरी अशक्य झालं. आणि सगळं महात्मा गांधीजींनी जे